दिनांक 2 एप्रिल 2011 मुंबईच्या रस्त्यांवर एकच जल्लोष सुरू होता। भारतभरात आनंदाचं वातावरण होतं। त्याला कारणही तसंच होतं। भारताने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकलेला। त्या वातावरणात मुंबईच्या वांद्रे परिसरात सचिन तेंडुलकरला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली होती। त्याच वेळी 11 वर्षांची एक पोरगी घरच्या टेरेसवरून वडिलांसोबत सचिनला पाहत होती। वर्ल्ड कप म्हणजे नक्की काय असतो, हा विजय किती ऐतिहासिक आहे याची तिला कल्पनाही नव्हती। पण सचिनची क्रेज पाहून तिने त्याच वेळी एक स्वप्न पाहिलं, एक दिवस मी पण वर्ल्ड कप उंचावणार। आता तसंच काहीसं घडण्याची शक्यता केवळ एक विजय दूर असून ती मुलगी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स। काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये जेमिमानं 127 रन करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभव दाखवून दिलाय। वर्ल्ड कपच्या मागील 15 मॅचमध्ये पराभूत न होणाऱ्या टीमचं 339 रनचं आव्हान चेस करून वर्ल्ड रेकॉर्डही केलाय। या मॅचमधील जेमिमाची इनिंग नक्की कशी होती, तिचा हॉकी ते क्रिकेट हा प्रवास आणि तिची म्युझिकची आवड नक्की कशी होती, हे सगळंच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। काही महिन्यांपूर्वी पुण्यात राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण आयोजित केलेलं। त्यात राज्याचा सर्वोच्च असलेला क्रीडा पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार बालेवाडीच्या क्रीडा संकुलात याचं वितरण करण्यात आलं आणि क्रिकेटकरिता जेमिमाला हा पुरस्कार देण्यात आला। त्यावेळी तिनं सोशल मीडियावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि जुन्या आठवणी जागवल्या। 9 वर्षांची असताना तिची निवड भारताच्या अंडर-19 संघात झालेली। पुढे ऐन 11व्या वर्षात तिच्या पुढे पडलेला प्रश्न म्हणजे हॉकी निवडायचं की क्रिकेट। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तिने क्रिकेट निवडण्याचा निर्णय घेतला आणि भारताला महिला संघासाठी वर्ल्ड कप मिळवून देण्याच्या स्वप्नाला साकार करण्याचा तिथूनच प्रवास सुरू झाला। जेमिमाचा जन्म हा मुंबईचा। तिचे वडील इवान हे देखील क्रिकेट प्लेयर, तसंच तिचे दोन्ही भाऊ देखील क्रिकेटपटूच। तिची वयाच्या 9व्या वर्षी हॉकी संघात झालेली निवड आणि मग हॉकीला काहीशी मुरड घालून निवडलेलं क्रिकेट, यानंतर मात्र तिने पूर्ण फोकस क्रिकेटवरच केला। सुरुवातीला तिच्या वडिलांनीच तिला प्रशिक्षण दिलं होतं। मुंबईतील आझाद मैदान, ओव्हाळ मैदान, क्रॉस मैदान या ठिकाणी तिची प्रॅक्टिस सुरू असायची। वयाच्या 12व्या वर्षी मुंबईच्या अंडर-19 टीममध्ये तिची निवड झाली। पुढे 23 वर्षांखालील आणि वरिष्ठ संघाकडून तिनं मुंबईचं प्रतिनिधित्व केलं। मुंबईच्या संघाची कॅप्टन व्हायची तिला संधी मिळाली आणि चमकदार कामगिरी करत भारताच्या टीममध्ये तिनं स्थान मिळवलं। मार्च 2018 साली वन डेमध्ये तिचं पदार्पण झालं आणि हळूहळू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तिनं तिचं स्थान पक्क केलं। जेमिमा तिच्या वेगवेगळ्या स्टाईलनं चर्चेत असते। ओडीआयमध्ये पहिलं शतक तिनं आयर्लंड विरुद्ध केलं तेव्हा तिच्या गिटार वाजवण्याच्या कृतीतून तिचं म्युझिक आणि गिटार प्रेम सुद्धा दिसून आलेलं। आता येऊयात कालची मॅच आणि तिच्या इनिंगमुळे झालेला वर्ल्ड रेकॉर्डकडे। ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना 339 रन्स केल्या। फिबी लिचीफील्डने 93 बॉलमध्ये सेंचुरी मारली। तिला बाकी खेळाडूंची तितकीच साथ मिळाली। त्यांच्या इनिंग नंतर एवढा मोठा रन चेस बघून अनेकांनी आधीच हार मान्य केली होती। ऑस्ट्रेलियासारखी चिवट झुंज देणारी टीम पाहता हा विजय अशक्यप्राय असाच होता। त्यातच आपली बॅटिंग लाईनअप 5व्या नंबरपर्यंतच मर्यादित। सुरुवातीला शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या विकेट्स लवकर गेल्या। त्यानंतर जर्सी नंबर 5 असलेली जेमिमा मैदानात उतरली। विकेट टिकून ठेवायची आणि वाढलेला रन रेट कमी करत न्यायचा असं दुहेरी आव्हान होतं। कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांनी बाजू लावून धरली। दोघांनी मिळून 167 रनची पार्टनरशिप केली, पण वाढलेला रन रेट कमी करण्याच्या नादात कॅप्टननं पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली। इंडियन फॅन्स सहित अनेकांना वाटलं की ही विकेट नाही तर आपण मॅचच गमावली, पण मुंबईचं आणि मुंबईकरांचं स्पिरिट इथंच कामी आलं। कॅप्टन पवेलियनमध्ये परतल्यानंतर जेमिमानं विकेट टिकवून ठेवली, सोबतच्या खेळाडूंना धीर दिला, पाहिजे तिथं आक्रमक शॉट्स ती खेळली। हळूहळू संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहोचवलं। 59 रन्सवर 2 विकेट्स अशी परिस्थिती असताना हा विजय साकारला। राईट हँड बॅट्समन असलेल्या जेमिमानं तिच्या पूर्ण इनिंगमध्ये काही अतिशय सुंदर शॉट मारत उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन केलं। विशेष म्हणजे तिला 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करायचे हे मॅच सुरू होण्याच्या आधी कळालं। एरवी 5 नंबरला ती बॅटिंगसाठी येते। असं असताना मनाची तयारी करणं आणि 3ऱ्या नंबरला साजेशी बॅटिंग करणं हे देखील आव्हानात्मकच होतं। कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं। ऑस्ट्रेलियाने नेमकी हीच चूक केली। जेमिमाचे 2 कॅच सोडले आणि भारताला विजय सोपा करून दिला। विजयानंतर जेमिमा आनंदाश्रू थांबवू शकली नाही। 14 4 आणि 134 बॉलमध्ये तिने 127 रन करत नॉट आउट ती राहिली। तिची वनडेतील 3री सेंचुरी ठरली। या खेळीनं महिलांमध्ये वनडे इतिहासातील 339 या रन्स सर्वाधिक रन्स चेस करून रेकॉर्ड सेट केलाय। जगभरात रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचं काम मुंबईच्या अवघ्या 25 वर्षाच्या पोरीनं केलंय। या खेळीनं तिला सर्वोत्कृष्ट मॅच प्लेयरनं गौरवलं गेलं। मागच्या वर्ल्ड कप संघात जेमिमाला डावलण्यात आलं होतं।
मधल्या काळात चांगला फॉर्म नसल्यानं सोशल मीडियावर देखील ती खूप ट्रोल झाली, पण या सगळ्यावर मात करत तिनं अंतिम 11 जणीत स्थान मिळवलं. आता ती 2011 साली पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी एक विजय दूर आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल मॅच होणार असून त्यात जेमिमाचं स्वप्न पूर्ण होऊन भारताला क्रिकेटमधील पहिला वन डे वर्ल्ड कप मिळेल अशी अपेक्षा आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.